नमस्कार. संत जनाबाई यांचे अभंग दूर दूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि त्यांची ख्याती संत कबीरांच्या कानी देखील गेली होती. इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण, या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाबाईंच्या भेटीसाठी पंढरीस आले. त्यावेळेसचा हा प्रसंग. तिथे आल्यावर त्यांना कळले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. नामदेवांच्या घरी गेल्यावर संत जनाबाईंची भेट झाली नाही, कारण त्या गोकुळपुरास गौरा थापायला गेल्या होत्या. तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे काम करणारी, गौऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते यांचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथेच थांबण्याऐवजी गोकुळपुरास गेले. तेथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकींशी भांडत असल्याचे त्यांना समजले. त्या दोघींच्या मध्ये गौऱ्याचा मोठा ढीग होता. गौऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करत होत्या. कबीर काही वेळ त्यांचे भांडण ऐकत तिथेच उभे राहिले. मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का. त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली, ही काय, हीच ती जनी, चोरटी, माझ्या गौऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते, वर तोंड करून मलाच शानपण शिकवते. त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्काच बसला, कारण त्यांच्या मनात जनाबाईंचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाय भूतलपणे त्यांचे भांडण ऐकत उभे राहिले. त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तू जनी आहेस का. त्यावर ती हातातल्या गौऱ्या खाली टाकून बोलती झाली, होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा. तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते. मात्र जनाबाईंच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले. ती कबीरांना म्हणाली, हे बघा, तुम्ही कोण आहात हे मला ठाऊक नाही, पण तुम्ही एक काम करा, आमच्या दोघींच्या गौऱ्या ह्यात आहेत, तुम्ही आमच्या गौऱ्या निवडून वेचून द्या. तुम्ही आमचं एवढं काम करा आणि मग इथून जा. आता गौऱ्या सारख्याच दिसतात, शेणाच्या, गोल आकाराच्या. त्या गौऱ्यात कुठली गौरी कुणाची हे कसं ठरवायचं, याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडले. बघून जनाई म्हणाली, त्यात काय इतका विचार करायचा, अगदी सोपं काम आहे. आता कबीरजी चकित झाले होते. सारख्याच दिसणाऱ्या शेणाच्या गौऱ्या कुठली गौरी कुणाची आणि कुठली कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं. मात्र जनी म्हणते, हे काम अगदी सोपं आहे. हे कसं काय सोपं असू शकते, किंवा तिच्याकडे या समस्येचे काय उत्तर आहे, हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली. कबीरजींच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, अहो महाराज, हे अगदी सोपं काम आहे. सर्व गौऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गौरीला कानी लावा. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी, आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी हिची. जनीच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरा मोरा झाला. कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगाऱ्यातल्या दोन गौऱ्या उचलल्या. गौऱ्या उचलून त्यांनी कानी लावल्या आणि काय आश्चर्य, त्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत, जिच्या विचारात देव वसतो आहे, हे लक्षात आलं. कबीरांनी साऱ्या गौऱ्याची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गौऱ्या होत्या, तर बहुतांश गौऱ्या जनाबाईंच्याच होत्या. जनाबाईंच्या गौऱ्याच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गौऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती आणि वर जनाबाईंवर ती खोटे आरोप घालत होती. गौऱ्याची वाटणी झाल्यावरही कबीरजींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते. जनाबाईंनी त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, या गौऱ्यातून हा आवाज कसा आला, याचं तुम्हाला कोडं पडलंय का. एकदम सोपी गोष्ट आहे आणि साधीही. मी ह्या गौऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते आणि माझ्या ध्यानीमनी पांडुरंग असतो, तोच ह्या गौऱ्यात सुद्धा असतो. कबीर चकित होऊन जनाबाईंचे बोलणे ऐकत राहिले. मग काय, त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या. एकाग्र चित्तेने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी, असा जरी विचार केला तरी ह्यातील भावार्थ श्रेष्ठ आणि निरंतर असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासून असावी. ती सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो. रामकृष्ण हरी.
अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.